लेले सर त्याच्या प्रश्नांची उत्तरे नाही दिली की झाला 50 वेळा नाही तर 100 वेळा लिहून काढा. त्यांचे काय प्रश्न शिकवलं खूप साधं सोपं. त्यांचे एकच वाक्य होते इकडून रात्री तयारी काढ असे. पाटील मॅडमचा ब्लॉग आम्ही कधी येणार आणि कधी दिसणार त्याची उत्सुकता असेल ती आम्ही मिस करू. हा सुखदुःखाचे मिश्रण असलेला आहे. एकीकडे नव्या इयत्तेत जाण्याचा आनंद तर दुसरीकडे पुरुषा काळामध्ये तुम्ही या रेड कार्पेटवर कोणतरी नामवंत कर्तृत्ववान पुरुष म्हणून तुम्ही यासाठी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. त्यांचे ते झकास YouTube ब्लॉग्स बघायला आम्हाला खूप आवडतात. त्यांच्याबरोबर थोडं किस्से नाही म्हणजे जसं की एका मुलीच्या वेळी सरांना सांगायचं की सर तुम्ही आम्ही प्रॅक्टिस करतो असं म्हणून सांगितलं की आपल्याला दरबार असतो. आमच्या अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडामध्ये आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे आणि तो सगळा कार्यक्रम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे तो नक्की तुम्ही बघा. आणि ह्या आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अँकर्स समिधा मराठे आणि सांची तांबे. तयार आहात ना? होय. हां, थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल, तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर प्रशालेच्या तात्या भिडे सभागृहात आधी कशा प्रकारे तयारी चालू आहे सगळी ते मी तुम्हाला दाखवते. तर डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि यासाठी तांबे सर, लेले सर आणि तिर्लोटकर सर आणि इतर विद्यार्थी सगळे हे सगळे मदत करत आहेत. अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे तिर्लोटकर सर हे रेड कार्पेट लावत आहेत आणि मुलंसुद्धा आहेत. तर फुगे वगैरे वापरून रेड कार्पेट आणि व्हाईट चेअर्स या सगळ्याची अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केलेली आपण बघतोय आणि नक्कीच हा कार्यक्रम एकदम भारी होणार आहे. हिंदळेकर काकासुद्धा इथे ग्रीन मॅट लावून घेत आहेत आणि अशा प्रकारे फायनल लुक जो आहे तो असा दिसणार आहे. आणि इकडे 10वी अ आणि ब चे वर्ग शिक्षक खास करून मेहनत घेत आहेत आणि हे रेड कार्पेटचा जो योग्य वापर केलेला तुम्ही इथे बघू शकता. तर ही एक कॉन्सेप्ट एकदम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक वर्गाकडून 10वीच्या मुलांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. सुंदर असे चार्ट्स आहेत. स्वतः तेली मॅडम आणि पाटील सर यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. नमस्कार. यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला गुरुदक्षिणा म्हणून हे रेड कार्पेट दिलेलं आहे. हे या रेड कार्पेटचा प्रशालेच्या वतीने आम्ही स्वीकार केलेला आहे आणि इयत्ता 10वीची मुलं उद्या बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. त्यांना उज्ज्वल यश संपादन होऊ यासाठी आम्ही त्यांना प्रशालेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांनी हे प्रशालेसाठी रेड कार्पेट दिलेलं आहे त्याबद्दल त्या सर्व मुलांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
आपल्या मुख्याध्यापिका मॅडम तेजी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं. पाटील सरांचं स्वागत करण्यासाठी कुमार वीर शिरसेकर याला गुलाब पुष्प देण्यासाठी आमंत्रित करते. शिरसेकर याला मी विनंती करते की त्यांनी लेले सरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. जयेश गाडी याला स्टेजवर आमंत्रित करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन तांबे सरांचं स्वागत करावं. किमया बोकाटे यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन लाड सर यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी वैद्य यांना विनंती करते की त्यांनी उबल सरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. विनंती करते की त्यांनी माहिती मॅडम यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर मी या जाधव तिला विनंती करते की त्यांनी मोरे सरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. अथर्व पाटील त्यांनी आपल्या पाटील मॅडमना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यांनी हिरेला काका यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. कौस्तुभ, मला सांग तुला आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शुभेच्छा कार्यक्रम आहे, तुला कसं वाटतंय? ना मी रोजच बघतो. कुठे? अगं माझ्या घराच्या बाजूला रोज खेळत असतात, इथे तर माझं घर आहे. हा बरोबर. मला सांग तू याला रोज बघतोस ना, मग यांच्यातला सगळ्यात हुशार विद्यार्थी सांग. ह्याच्यातला तो पण इकडे बसलाय, श्रवण. बरोबर बोललास. आणि तुला काय वाटतं अजून आपल्याला कशात त्यांची कमी बसेल हे विद्यार्थी जाणार तेव्हा? अगं आता आपण नाटक केलेली नाही, सलग 3 वर्ष आपल्याला आता 10वीत आहे ते होतेही नाही. तर हा दारू शिरकर, श्रवण, त्यानंतर आपल्या मुख्यमंत्रीची मैत्रिणी, त्यानंतर अथर्व प्रळकर, आदित्य आणि हा कोणतं सोहम केळकर, ह्यांचे आता आपल्या नाटक म्हणजे कलाकार सगळ्यात कमी होणार हे म्हणजे. म्हणजे आपल्याला आता कोणती नवीन
उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपल्या लाडक्या ताईदारांचा निरोप समारंभ. खरंच किती लवकर मोठं होतो आपण. 5 वर्षांपूर्वी मी जेव्हा या शाळेत आले तेव्हा ही सर्व 6वीत होती. कोरोनानंतर नुकतीच शाळा सुरू झाली होती. हळूहळू सर्वांची ओळख झाली आणि मग काही जणांची चांगली मैत्री झाली. गेल्या वर्षभरात तुम्हा सर्वांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. सिंड्रेला म्हणजे वैष्णवी, आपली कुस्तीपटू भार्गवी, रमा म्हणजे आपली हुशार विद्यार्थिनी आर्या, छोटा गाव म्हणजे राशी, आपल्या शाळेचा गाव म्हणजे लाडकी अंजली, हुशार टोमॅटो सारखी लाल होणारी रिया, या माझ्या मैत्रिणी नव्हे तर सख्या बहिणींसारख्या होत्या. त्यांच्यासोबत आम्ही घालवलेले क्षण न विसरण्यासारखे होते. आपण सगळ्यांनी एकत्र घालवलेला दिवस आता आठवणी बनत आहे. हेच मनाला भावुक करून जातं. सतत चालणारी चिडवाचिडवी आणि कारण नसताना येणारं हसू, हे सगळं अजूनही मनात ताजं आहे. वार्षिक दिवसांची धावपळ, डान्स प्रॅक्टिसमध्ये मज्जा, फोटो काढताना गेलेले वाकडे तिकडे पोज, प्रत्यक्ष परिकथेप्रमाणे सुंदर होते. कधी भांडणं झाली, रुसवे फुगले झाले, पण शेवटी पुन्हा एकमेकीची साथ जिंकली. तसेच चिन्मय व अनुज हे जरी मानलेले भाऊ असले तरी सख्या भावांसारखेच आहेत. हे दोघे नेहमी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहायचे. या दोघांसोबत घालवलेले क्षण तर अजूनच खास होते. माझं जरी कोणासमोर छोटं भांडण झालं तरी चिन्मय मला बोलायचा की मॅटर करूचा हा काय, तर तो असा बोलला की मला हसू यायचं. अनुज मला जोक्स मारून खूप हसवायचा. यांच्यासोबत गेले मस्ती, छोट्या छोट्या गोष्टींवरून झालेले हसू आणि कधी एकमेकांना चिडवणे, यामुळे शाळेचे दिवस खूप छान आनंदी झाले. यानंतर इयत्ता 6वीतील आराध्या जाधव तिला विनंती करते की तिने आपलं मनोगत आपल्यासमोर सादर करावं. दादा, तुम्ही आमच्यासाठी फक्त सिनियर्स होता तर प्रेरणा होता. वर्गात एखादा कठीण प्रश्न आला की आम्ही आधी तुमच्याकडे पाहायचो. आता आपले दादाताई उत्तर देते. क्रीडा स्पर्धा असो, भाषण स्पर्धा असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी तुमचा आत्मविश्वास आणि जोश पाहून आम्हालाही वाटायचं एक दिवस आपण असंच करायचं. तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो. मेहनत कशी करायची, अपयश आला तरी खचायचं नाही आणि शिक्षकांच्या ओरडीनंतरही हसत राहायचं. आज तुम्ही शाळा सोडत आहात. उद्या वर्गात तुमची जागा रिकामी होईल. मैदानावर तुमचा आवाज ऐकू येणार नाही, पण आम्हाला खात्री आहे तुम्ही जिथे जाल तिथे नक्की चमका. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी किंवा कोणत्याही क्षेत्रात जा, पण आमच्या शाळेचं नाव नक्की उज्ज्वल करा. अभिराम विनायक नेने, आमच्या शाळेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने मला माझे विचार व्यक्त करायचे आहेत. निरोप घेणे नेहमीच विधानदायी असते, पण आहे आणि तुमची आठवण नेहमी राहील. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. धन्यवाद. यानंतर कितीही सुंदर असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुंदर असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. संपणाऱ्या वाटेसोबत उजळणारी नवी पहाट असते. संपणाऱ्या वाटेसोबत उजळणारी नवी पहाट असते. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या 10वीच्या दादाताईंच्या निरोप समारंभासाठी येथे एकत्रित जमलो आहोत. हा दिवस फक्त माझ्यासाठीच नाही तर आम्हा सर्वांसाठी भावनिक आहे. कारण उद्या तुमच्या वर्गातली जागा आम्हाला रिकामी दिसेल. मैदानावर तुमचा आवाज येणार नाही. खरं सांगायचं तर शाळा थोडी शांत वाटेल आणि आम्हालाही तुमची खूप आठवण येईल. कारण तुम्ही या शाळेत तुमचे छंद जोपासले. खेळाच्या वेळी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली आणि अभ्यासातही मेहनत घेऊन आजच्या या निरोपाच्या क्षणापर्यंत पोहोचला. निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. शेवटी एवढेच सांगते की आमच्या शाळेला कधी विसरू नका. जिथे कुठे जाल तिथे आपल्या वाडा हायस्कूलचं नाव उज्ज्वल करा. तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. उडत्या पाखरांना फिरतीची नभा नसावी, उडत्या पाखरांना
अतिशय सुंदर भाषण केलं, कळलं का? म्हणून तिचं कौतुक म्हणून तुला पुष्प दिले. अशा पद्धतीने तुम्ही भाषण करा. तळपुनी जाळे क्षितिजावरील जाताना, सूर्यासारखे तळपुनी जाळे क्षितिजावरील जाताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी घेतात. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने येथे उपस्थित आहोत. आजचा हा निरोपाचा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय हळवा असा आहे. आपण सर्वजण शरीराने आणि सहवासाने एकमेकांपासून दूर होणार आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आणि दुःखाचाही आहे. आनंद यासाठी की तुम्ही आयुष्याच्या नवीन टप्प्याकडे वाटचाल करत आहात आणि दुःख यासाठी की आता रोज शाळेत तुमची गडबड, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचा हसरा चेहरा पाहायला मिळणार नाही, त्यांना जाणवला नाही. कमी वेळात सुद्धा तुमच्यासोबत माझं नातं खूप घट्ट जुळलं, माझ्या मनात कायम राहतील. तुम्हा सर्वांना SSC बोर्ड एक्झामसाठी मनापासून शुभेच्छा. तुमच्या कष्टाचे सोने हो आणि तुमचे भविष्य उज्ज्वल हो. धन्यवाद. धन्यवाद साई. सांची, तुझ्या काय या 10वी वाल्या विद्यार्थ्यांसोबत काय आठवणी असतील तर आमच्यासोबत शेअर करू शकतेस? खरं तर सांगायला गेलं तर मी या शाळेत आले, म्हणजे याच वर्षी आले आहे. पण मी नाटकात असायचे या 10वी वाल्यांसोबत. तर मी आत्तापर्यंत एवढी फनी आणि केअरलेस माणसं आत्तापर्यंत एवढी बघितली नव्हती. म्हणजे परीक्षा आली की उंडरक्या करायला बाहेर निघतात आणि केअरलेस एवढं असतं ना, परीक्षेला मार्क पडलेला पण यांना काही फरक नाही पडत. आणि किस्से सांगायचे म्हणले तर नाटकामध्ये मला किस्सा आठवतो. तर काय झालं, एक मिशन धोंडा नावाचं एक नाटक होतं. तर मग त्याच्यात काय आलं की बाबा मला एक डायलॉग करायला सांगत होते. तर तो डायलॉग मला जमत नव्हता आणि मग मी तिकडे रडायला लागले आणि मी रडत होते. आणि काय आलं की सगळे पोरं होते, तर मग हे नाटक करत होते, म्हणजे जसं काय माझ्यासोबत काय झालंच नाही असं ते प्रेटेंड करत होते. आणि दुसरं म्हणजे की ह्यांच्यासोबत राहायला मला असं अनसेफ वाटत नाही. आणि शहरामध्ये पोरं आणि ह्यांच्यामधल्या पोरांमध्ये खूप फरक. म्हणजे हे एवढे इनोसंट वाटतात, म्हणजे आहेत हा इनोसंट आहे. आणि हां, मला तरी वाटतं इनोसंट आहेत ते. कौस्तुभ, तुझ्याबरोबर काय आठवणी आहेत का, असे किस्से वगैरे? आता बघितलं तर माझ्याकडे असं पटकन नाही, पण मधल्या सुट्टीत जेव्हा मी घरी जेवायला गेलो होतो तेव्हा हे ह्याच्या ग्राउंडवरती खेळत होते. तर मी जेवायला होतो तेव्हा बघितलं तर आवाज आला खिडकी फुटल्याचा. आणि नंतर बघितलं ना तर हेच होतं ते कलाकार खिडकी फोडायला. आणि त्याच्यानंतर मी काय तेवढं काय त्यांना बोललो नाही, म्हणजे कोण घरातले पण त्याला काय बोलले नाही. पण तेव्हा जो काय काच फुटली होती आणि कोणीही आमच्या घरी कोणी काच फोडली होती ते बघायला कोणीही आलेलं नाही. सगळी वर्गात पळाली होती तेव्हा. यानंतर मी वेदांत गाडी याला मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. मित्रांनो, मी वेदांत गाडी इयत्ता 8वी व आज माझ्या इयत्ता 10वी अ च्या मित्रांच्या निरोप समारंभ आहे. आम्ही खरं तर या वर्षी शाळेत आल्यामुळे आम्हाला या सर्वांचं जास्त आणि आम्ही घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत. आजचा कार्यक्रम हा सुखदुःखाचे मिश्रण असलेला आहे. एकीकडे नव्या इयत्तेत जाण्याचा आनंद तर दुसरीकडे आपली शाळा सोडण्याचे दुःख या मित्रमैत्रिणींना होणार आहे. तरीही आपण याचे दुःख न करता पुढे सरकायचे आहे आणि यशस्वी व्हायचे आहे. या यशासाठी माझ्या संपूर्ण अतिपंच्या वर्गाकडून
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमंत्रित करतो आपले मनोगत व्यक्त करायला. सर्वांनी सांगताना नाही तर हा भाषण नाही देणार. नमस्कार. हा सुखादुःखाचे मिश्रण असलेला आहे. एकीकडे नव्या इयत्तेचे जाण्याचा आनंद तर दुसरीकडे आपली शाळा सोडण्याचे दुःख या मित्रमैत्रिणींना होणार आहे. तरीही आपण याचे दुःख न करता पुढे सरकायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे. याच यशासाठी माझ्या संपूर्ण 9वीच्या वर्गाकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आठवे सर आम्हाला मॅथ्स शिकवायला होते. सर्वांना खूप बोलायचे पण त्यांचं टेबल राईट आम्हाला खूप हसेल. आठवे सर रोस्टिंग खूप भारी करायचे. आम्ही तर त्यांच्या शिकवण्याकडे कमी आणि बोलण्याकडे जास्त असतो. आम्हाला सायन्स शिकवायला तांबे सर होते. ते पण खूप भारी शिकवायचे. तांबे सर आम्हाला खूप ओरडायचे कारण आम्ही त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नसतो. ते ओरडत असते तरी तेवढं प्रेमाने सर्वांना समजून सांगायचे. बाकी कुठच्या इयत्तेत मार खाल्ला नाही पण 10वीत आल्यावर मार खावाच लागला. तो पण मोरे सरांच्या मोरे सर आम्हाला इतिहास आणि भूगोल विषय शिकवायला होते. त्यांचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात आहे. आर्या काय आर्या मग माझं किती रडते. सर आमच्यासोबत एका मित्रासारखीच वागायचे. वर्षाच्या शेवटी आपल्याला लवकरच संबंध संपवायचे आहे असे म्हणत म्हणत मराठी आणि संस्कृत विषय शिकवणारे म्हणजे दातार सर. दातार सर संबंध संपवायचे म्हणत होते ते होते अभ्यासात होते. मनातील संबंध तर आम्हा सर्वांसाठी कायम राहतील. सरांनी आम्हाला संस्कृतसारखा विषय खूप सोपा करून शिकवला. प्रत्येक वेळी परीक्षेसाठी शुभेच्छा देणारे तिलोडकर सर यांनी सुद्धा आम्हाला अभ्यासात
सर यांचे मी आभार मानते. ते आम्हाला गणित भाग 2 खूप चांगल्या पद्धतीने शिकवत. तसेच श्री डाक्टर सर यांचे मी आभार मानते. ते आम्हाला मराठी आणि संस्कृत हे विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे. श्री लाड सर यांचे मी आभार मानते. ते आम्हाला पी हा विषय शिकवत होते. तसेच मी कुबल सर, माळी मॅडम, पाटील मॅडम, तिलोटकर सर यांचे मी आभार मानते. पण या शाळेतील माझे आवडते शिक्षक श्री मोरे सर यांना कधीही विसरणार नाही. कारण ते आम्हाला हिंदी, भूगोल, इतिहास हे विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवत. पण ते वर्गात आलेली मजाच वेगळी होती. ते हसवत आणि रडवत. पण मी मोरे सरांचा मान हा कधीच विसरणार नाही. कुठलीही बाई अपूर्ण असली की त्यांचे 2 ही डायलॉग फेमस होते. ते म्हणजे श्रेया बद्दल एक शतक आलाच की डायरेक्ट पडवलं तुम्ही जाशील. आणि दुसरा म्हणजे माझं काय लग्न आहे का, हे डायलॉग त्यांचे खूप फेमस होते. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. म्हणून मी मोरे सरांचे मनापासून आभार मानते. म्हणून मी आज या निरोपाच्या दिवशी या शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व घटकांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला जे दिले त्याची परतफेड करणे कधीही शक्य नाही. परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एवढेच वचन देते की भविष्यात कुठल्याही क्षेत्रात जाऊ तिथे यशाची शिखर सर करून शाळेची कीर्ती पसरण्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेवटी एवढंच म्हणेन की मेहनत से काम का आजाद दिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे. धन्यवाद. स्वालिया नायतोडे हिला आपले मनोगत व्यक्त करायला आमंत्रित करते. कधी हसलो, कधी रडलो, कधी मांडलो देखील, पण या शाळेने दिली आम्हाला सुवर्ण क्षणाची शिदोरी. काळाचे चक्र फिरले आणि निरोपाची वेळ आली, पण मनात मात्र कायम राहिली ही शाळा आणि आपली. माझ्या या शाळेतील प्रवास एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर झाला. 5वी मध्ये मी जेव्हा या शाळेत आले तेव्हा कोरोनाचा कठीण काळ होता. 8वी पर्यंतचे शिक्षण इथे झाले, पण 9वीला काही कारणास्तव मी दुसऱ्या शाळेत गेले. पण या शाळेची ओढ मला स्वस्त बसली का. म्हणूनच 10वीच्या या महत्त्वाच्या वर्षासाठी मी पुन्हा माझ्या या प्रिय शाळेत परत आले. माझ्यासाठी ही शाळा केवळ एक इमारत नसून एक भावना आहे. माझ्या गैरहजेरीनंतर मला पुन्हा तेवढ्याच प्रेमाने स्वीकारल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आज मला या शाळेतील प्रत्येक शिलेदाराचा आभार मानायचा आहे. सर्वप्रथम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका देवी मॅडमनी आम्हाला शिस्त लावली. त्यांच्या शिस्तीमुळे आम्हाला योग्य वळण मिळाले. त्यांनी इंग्लिश हा विषय खूप सोपा करून शिकवला. आमचे लाडके वर्ग शिक्षक तांबे सर, त्यांनी आमच्या या अतिशय महत्त्वाच्या 10वीच्या वर्षात पालकांसारखा आधार दिला. त्यांनी आम्हाला सायन्स खूप सोपं करून शिकवलं. गणिताचे शिक्षक पाटील सर, गणिताची अवघड सूत्रांची भीती त्यांच्यामुळे पळाली. त्यांच्यामुळे गणित सोपे झाले. देवे सरांनी विज्ञान आणि गणित शिकवले. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व सोपे करून शिकवले. विज्ञानातील रंजक प्रयोगामुळे विषयाची गोडी लावली. मराठी व संस्कृत शिकवणारे दादा सरांनी आम्हाला भाषेसोबतच आयुष्याचे संस्कार सांगितले. मी 8वीत असताना वर्ग शिक्षिका असणाऱ्या चौगुले मॅडमनी माझ्या इंग्लिश विषयाचा पाया मजबूत
पाटील मॅडम शाळेत आल्यामुळे मला खूप आनंद झाला. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचे ते झकास यूट्यूब ब्लॉग्स बघायला मला खूप आवडतात. मी त्यांची सबस्क्रायबर आहे. त्यातून मिळवणारा तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणा देतो. या शाळेच्या संपूर्ण प्रवासात माझी खास मैत्रीण तिचेही आभार मानावेसे वाटते. तिने मला खूप साथ दिली. तिच्याकडून माझा हा प्रवास अधिक चांगला बनला. आज खरं तर इथून बाहेर पडताना डोळ्यात पाणी आहे, पण मनात शिक्षकांनी दिलेली शिदोरी आहे. शेवटी एवढेच म्हणेन, शाळा सुटली तरी आठवणी संपत नाही. शाळा सुटली तरी आठवणी संपत नाही. तुमच्यासारखे शिक्षक मनात ते सांगती सोडत नाही. धन्यवाद. आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनेली मॅडम यांनी आमच्यावर अगदी आईप्रमाणे माया केली. आमचे लाडही केले, पण अभ्यासाच्या बाबतीत जिथे आणि जेव्हा आम्ही चुकलो तेव्हा शिक्षाही केली. त्याचप्रमाणे एस पाटील सर यांनी गणितासारखा कठीण विषय सोपा करून शिकवला. लेले सर यांनी गणित वन तसेच सायन्स वन हा कठीण विषय समजावून सांगितला. गणित विषय म्हणतात की डोक्याला ताप, पण शिकवताना लक्ष दिला तर काही जवळ नाही. मोरे सर यांनी सुद्धा आम्हाला इतिहास व भूगोल हे 2 विषय शिकवले. सरांचा एक डायलॉग आमच्या सर्वांच्या कायम लक्षात राहील. जर एखादा मुलगा व मुलगी सर शिकवताना बोलत असेल तर सर म्हणत, लाट घातली तर डायरेक्ट घरी जाऊन पडशील. तिर्लोटकर सर हे आम्हाला 9वीच्या वर्षी इतिहास विषय शिकवायला होते. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. या शाळेत आम्ही अभ्यासासोबत आमचे छंद सुद्धा जोपासले. लाड सर यांनी आम्हाला दररोजच्या अभ्यासासोबत बाहेरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यास कायमस्वरूपी आठवणी बोलल्याप्रमाणे या शाळेत मला काही गाडी, श्रुती माझी एक आणि काय काय आहे? सॉस. त्याच्यातून समोसे आहेत ना. आणि हे 10वी अ ब दोन्हीकडून दोघांकडून आहे ना. या शाळेत मिळालेले ज्ञान आणि संस्कार आयुषबाई यांना आपलं मनोगत व्यक्त करायला मिळालं. मी या शाळेत 8वीत आलो. त्यावेळी वर्ग शिक्षक लेले सर त्यांचे शिकवणे खूप सुंदर, प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला हवे. तेव्हा मला भेटलेले मित्र सर्वजण मालगी मॅडम या सुद्धा खूप सुंदर शिकवले. आम्हाला 8वीत इंग्लिश विषय शिकवला. तसेच खूपच सर हे असं व सामान्य व्यक्तिमत्व दाता सर यांचं कशाला कुठल्याही विद्यार्थ्याला समजलं नाही असं होणार नाही. कारण सर एका नाही समजलं तर पुन्हा सांगलं. तसेच पाटील सर गणित हा विषय खूप सुंदर प्रकारे शिकवतात. जर कोणाचं लक्ष नसलं की सर लगेच हात मारणार व सांगणार, लक्ष दे मला 10वी आहे. तसेच लाड सर यांचा तास कधी येतो हे पूर्ण शाळेचे विद्यार्थी वाट पाहत असतात. त्यांची शिस्त खूप छान. तसेच मोरे सरांचं शिकवणं खूप साधं व सोपं. कधी आमच्या मित्रत्वाची भूमिकाही बजावतात. त्यांचे एकच वाक्य होते, इकडून लाट घातली डायरेक्ट हाडं. तसेच तिर्लोटकर सर हे आम्हाला नवीन इतिहास शिकवायला होते. सर आमचं दररोज रिव्हिजन घ्यायचे. असे म्हणून केकर मॅडम मध्ये खूप छान, पण काय पण झालं की देवाला सांगितलं की पूर्ण मिळेल असं म्हणत. आपल्या माननीय मुख्याध्यापिका लेले मॅडम आम्हाला 10वीत इंग्रजी शिकवले. खूप सुंदर त्यांचे शिकवणे, त्यांचे बोलणे प्रत्येक विद्यार्थ्याला आवडतात. व पवार मॅडम आम्हाला कॅम्प्युटर शिकवले. खूप छान, आम्ही खूप मजा करू. पण तसेच आमचे वर्ग शिक्षक श्री तांबे सर खूप चांगले शिकवणं, सायन्स शिकवलं. त्यांच्या शिकवताना स्पष्टीकरण खूप व विद्यार्थ्यांच्या भविष्यातील विचार सांगत. विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे असे सांगत.
आता आपल्या शाळेतील शिपाई काका म्हणजे इंद्रेंद्र काका हे आमच्या सोबत मित्रासारखेच राहतात व काय झाले की लगेच येतात. तसेच शिंदे काकी, गोरख काका व जेवण करणाऱ्या आम्ही वर्गात केलेली मस्ती, मैदानावर खेळलेले खेळ, ऑफिसला केलेली मजा, मित्रमैत्रिणीत मारलेल्या गप्पा, शिक्षकांचा ओरडा पुन्हा शाळेत ऐकायला भेटणार नाही. आणि आम्ही यावर्षी 100% निकाल लावण्याचा प्रयत्न करू. आपल्या शाळेचा मामा म्हणजे सोहम केळकर त्याला मी आपले विनोद व्यक्त करायची विनंती करतो. मी या शाळेत इयत्ता 8वी मध्ये आलो. 8वी मध्ये आम्हाला सौ माळी मॅडम वर्ग शिक्षिका होत्या आणि 9वी मध्ये श्री दादा सर, 10वीच्या मध्ये अंतिम टप्प्याचे शिल्पकार श्री रामले सर. तिन्ही वर्ष आम्हाला खूप चांगले वर्ग शिक्षक लाभले. खरी ओळख मला नाटकांमुळे मिळाली. मी गॅदरिंगला केलेली मजा आणि त्यातून मिळालेले अनुभव हे अविस्मरणीय होते. मित्रांमध्ये शिक्षक असूनही मित्रासारखी वागणूक देणारे आम्हाला मोरे सर त्याचा एक डायलॉग होता, आपला जगातला कुठेही असो इकडून ना जाती की डायरेक्ट नाटक. आणि पाटील सर खूप चांगले आहेत. त्यांनी जर कोणाला ओरडले आणि त्याला राग आला तर राग आला येऊ दे असं बोलून तो राग एक बोलून आला. केळकर मॅडमने आम्हाला कलेबद्दल ज्ञान दिले ते आम्ही नक्कीच जोपासतो. सकाळी शाळेत आल्यावरती पहिली शिस्त लावणारे श्री लाड सर आठवते तर उभसरांसारखे साध्या व शांत मनाचे शिक्षक आहे. पाटील मॅडमच्या ब्लॉगला आम्ही कधी येणार आणि कधी दिसणार त्याची उत्सुकता असेल ती आम्ही मिस करू. तिरकटकर सर म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये अव्वल करण्याचे काम करतात. फलक लेखन असतो किंवा वाद्यवृंद. लेले सर बिग फॅन. लेले सरांसाठी आम्हाला विज्ञानासारख्या विषयाला शिक्षक लावले. विज्ञान कसं सोपं आहे हे समजावलं. दादा सरांसारखं वक्ता व्हायला नक्कीच खूप आवडेल, कारण दादा सर जेव्हा बोलतात तेव्हा ते ऐकत राहावं वाटतं. समजा परीक्षा माहिती मॅडम लागला तर कॉपी करायचा कुठला चान्सच नाही, कारण आम्ही कॉपी करत नव्हतो ती वेगळी गोष्ट, कारण आम्ही 10वीचे सगळे हुशार विद्यार्थी आहोत. ते वर्ग शिक्षक श्री रामले सर ते म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी मध्ये आणि पवार मॅडमचा आपल्याला केलेली मजा आणि केलेले वडापाव यांची पण मजा वेगळी होती. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोडलेली मॅडम यांनी अभ्यास सोपा होण्यासाठी आमच्यासाठी अनेक उपक्रम राबवले. यंदा आम्ही 10वीचा 100% निकाल लागेल पुढचा प्रवास जबाबदारीचा आहे. आता आपल्यासोबत मोठा आकाश आहे. कोणी हजेरी घेणार नाही तर कोणी दप्तर तपासणार नाही, पण आयुष्य मात्र प्रश्नपत्रिका न देता परीक्षा घे. म्हणून या शाळेने शिकवलेली एक बाब लक्षात ठेवा, गुण महत्वाचे आहेत पण गुणांपेक्षा गुणवत्ता मोठी आहे. संधीपेक्षा संस्कार मोठे आहेत आणि चातुर्यापेक्षा चरित्र मोठे आहे. एवढं बोलून धन्यवाद सोहम. यानंतर शेवटचं भाषण ते म्हणजे आपल्या शाळेचा मुख्यमंत्री अर्थातच एंटरटेनर म्हणून त्याची खास ओळख आहे असं चिन्मय त्यांनी त्याला विनंती करते की त्यांनी आपल्या आठवणी आणि किस्से आपल्यासमोर व्यक्त करावे. मी व्यासपीठ सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा दिवस आपल्यासाठी आनंद आणि दुःखी हे भावना घेऊन आले आहे. आनंद यासाठी की आपण आयुष्यातील पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहोत आणि दुःख यासाठी की आपण आपल्या शाळेला निरोप देत आहोत. या शाळेत आम्ही केवळ पुस्तकीय ज्ञान नव्हे तर शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगले संस्कार शिकतो. आमचे शिक्षक नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले. आता येऊया आपण शिक्षक. पहिले म्हणजे 8वी वर्ग शिक्षिका असलेला चौगुले मॅडम. हे कधी सुपरविजनला लागले तर कॉपी करायचा विषय सोडा, जर कोणाने थोडं बघितलं तरी काय रे तुझ्याकडचा पीक संपला का घे त्याच्याकडला. त्याच्यानंतर आपले तिलोटकर सर काय दिवायचं असलं की चला तिलोटकर सरांकडे. त्यांना आपले दिली मॅडम एखादं काय चुकलं समोर बोलायचं अशी कोची काढायची की तो पुढचा बोट करायलाच पाहिजे. त्यानंतर आपले वर्ग शिक्षक
तांबे सर यांच्या तासाला कधी लक्षात केलं नाही तर ते सरळ म्हणाले तुझी लायकी नाही. त्यानंतर आपले आलेले लाड सर, जे मी आज क्रीडा क्षेत्रात एवढा मोठं झालो ते म्हणजे लाड सर. आता सगळ्यांचे फेवरेट म्हणजे आता मोरे सर, त्यांच्याबद्दल बोलायला काय प्रश्नच नाही. जर त्यांच्या तासाला कोणी लक्ष दिलं नाही तर त्यांचं हेली इकडनं लागले डायरेक्ट कुरडे जाऊन पडशी. त्यानंतर आपले पाटील मॅडम, कुठला काय कार्यक्रम असला की फोटो काढण्यासाठी धावणार म्हणजे पाटील मॅडम होते. त्यानंतर आपले गोरख काका, काय झालं कमी पडलं गोरख काकांकडे झालं. आपले मोठे भाऊ म्हणून आमचे हे हिरेकर काका, काय झालं की झाला हिरेकर काकांकडे. त्यानंतर आपले कुबल सर, फोटो काढायचे असले की चला, एक प्रेमळ अशी कुबल सरांची भावना आम्हाला खूप आवडते. त्यानंतर आमची शिंदे की सकाळी रोज कचरा काढताना त्यांना हात मारल्याशिवाय पुढे जात नसेल. तसेच आपले दातार सर, चिन्या झाला ना अभ्यास, त्यांच्या तासाला आम्ही अभ्यास कमी आणि दंगात जास्त करायचो. आता पाटील सर, पाटील सरांच्या तासाला वडा, पाटील सरांच्या तासाला लक्ष नाही दिला की म्हणायची जा वडा खाजा, भूक लागली असेल ना तिला. लेले सर, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नाही दिली की झाला 50 वेळा नाही तर 100 वेळा लिहून काढा. त्यानंतर आपले केळकर मॅडम, काय झालं त्यांची आम्ही छोटे नातलग म्हणून असे आम्हाला समजतात केळकर मॅडम. तसेच आपले पवार मॅडम, कधी मधली सुट्टी होतो आणि पवार मॅडमकडे जातो हेच आपण पाहत असतो. आणि सगळ्या शिक्षक वृंदांना मी असे वचन देतो की आमचे SSC बॅचचे रिझल्ट 100% लावण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. सगळीकडे आपल्या कमी तिथे आम्ही म्हणणार हे वाक्य यांना बरोबर सूट होतं असं आपले इंदळकर होता, यांना मी आपले मनोगत व्यक्त करायला सन्माननीय व्यासपीठ, आमच्या मुख्याध्यापिका तेजी मॅडम, तांबे सर, आमचे क्रीडा शिक्षक माझे खास लाडसर, मोरे सर खास मित्र तिरुवनकर सर आणि चौगुले मॅडम, लेले सर आणि माझे देवगडकर, शिंदे काकी तुमची आणि मी स्वतः आज निरोप समारंभ असं काय म्हणता येणार नाही, पण शुभेच्छा नक्कीच म्हणता येणार. शुभेच्छा प्रदान सोहळा, शुभेच्छा. त्यासाठी मी या नॉन टीचिंगच्या वतीने मी उभा आहे. विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं, मी बरेच वेळा तुमच्या वर्गावरती गेलो, माझ्या वर्गावर जाण्याचा काय प्रश्न येत नाही, पण एखाद्या कुठलं तरी कारण आलं किंवा मॅडमने सांगितलं, कुठल्या तरी सरांनी सांगितलं किंवा हे जरा त्या वर्गात देऊन या, तर मी द्यायला गेलो. पण मी 2 शब्द तुम्हाला चांगलेच सांगितलेले आहे, बरोबर ना? येस. तर यापुढे आता लक्षात ठेवा, आजचा तुमचा शैक्षणिक वर्षातला निरोप समारंभ म्हणताना शुभेच्छाचा शेवटचा दिवस, अभ्यासाचा पण शेवटचा दिवस. तुम्ही तुमच्या पुढील शिक्षणासाठी कॉलेज किंवा इतर टेक्नॉलॉजी वगैरे कुठल्या तरी कॉलेजला जाल, त्यावेळी जरा काय करा, आधी जरा मी बोलतोय, जरा पेपर व्यवस्थित सोडवा. ही माझी अपेक्षा आहे, माझ्या नॉन टीचिंग अपेक्षा आहे की तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवा, उच्च शिक्षित व्हा, चांगले डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि स्वतःच्या जीवावर काय धंदा उद्योग करायचा असेल तर काढा. मी तुम्हाला आणखी काही जास्त काय बोलतो, मला 2 मिनिटं आयोजकांनी दिलेली आहेत. माझं ऍक्च्युली नाव काय होतं, पण मी विचारलं नाही सरांना की मला जरा शुभेच्छा विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत, मला भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यामुळे हे माझे सगळे फ्रेंड, या 10वीच्या सगळ्या फ्रेंड ना माझे फ्रेंडच आहेत ते. त्यामुळे दोन्ही 10वीचे वर्ग हे 6 वर्ष मी त्यांना बघतोय, 5वी झाल्यापासून, आणि पुढे आम्ही नानांची मुलं आहेत ते 3 वर्ष आहेत, पण 10वी वर्षाची मुलं आहेत ती 6 वर्ष आहेत. म्हणजे 5वी मध्ये छोटे आले 11 वर्षाचे, तिथून मी बोलते आता तुम्ही 15 वर्षाचे झालं.
या सगळ्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी जे नातं निर्माण केले हे नातं आम्हाला सुद्धा खूप आपुलकीचं, आणि आज तुम्हाला निरोप देताना आम्हाला सुद्धा आम्ही सहजडंतकरणाने तुम्हाला निरोप देतोय, पण यामागे तुमचं पुढचं भविष्य तुमची वाट बघते हे लक्षात ठेवा. आमच्या सगळ्या शिक्षकांच्या शुभेच्छा, सगळ्या शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे चांगलंच काम कराल याचा आम्हाला विश्वास आहे, आणि ज्या क्षेत्रात तुम्ही जाल तिथे तुम्हाला तुमच्या संधीला, तुम्हाला जी संधी मिळेल तर त्याचं सोनं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. लक्षात ठेवा, आता शालेय जीवनामध्ये तुम्हाला इथे असणाऱ्या परीक्षा ह्या फक्त पास नापास किंवा काय किती गुण मिळाले एवढंच तुमचं त्यामध्ये टार्गेट असेल किंवा एक ठराविक तुमच्या अपेक्षा असतील. पण जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडणार 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाणार तेव्हा मात्र ही परीक्षा तुमचं आयुष्य घडवणारी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी. त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जे काही गुण मिळवणार, इथे जो काही परफॉर्मन्स दाखवणार ते मार्क तुमचे आयुष्यभर टिकणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या परीक्षेचा अभ्यास तुमचा जवळजवळ झालेला आहे असं मी मानतो. ठीक आहे, अजून पुढे तुम्हाला 8 दिवस आहेत. या 7-8 दिवस जे काही मिळतील या दिवसात जर तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही आहोत. परीक्षेच्या कालावधीमध्ये आम्ही जे अर्धा तास तुमच्यासाठी ठेवतोय तर त्यावेळी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यावेळी जे अर्धा तासाला उपस्थित राहा. अधिक परीक्षा होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. याचा अर्थ असा नव्हे की परीक्षा संपली मग आम्ही तुमच्या सोबत नाही, असं नाही. फक्त आमचे आशीर्वाद तुमच्या सोबत असतील. त्या बॅचनं आम्हाला चालू वर्षी रेड कार्पेट दिलं, मागच्या वर्षीच्या बॅचनं आम्हाला होती, या वर्षीच्या बॅचनं रेड कार्पेट दिले. आणि या सगळ्या सजावटीमध्ये ही आयडिया तांबे सरांची आणि तिरुवट सर, आणि ही आयडिया यशस्वी करण्यासाठी सुद्धा 10वीच्या मुलांनी खूप चांगलं सहकार्य केलं. काही विद्यार्थी जी आपल्याला सजावट 5वी ते 9वीच्या मुलांसाठी मुद्दाम सांगतोय की ही जी सजावट आणि हे जे डेकोरेशन आपल्याला दिसते हे या सगळ्या बॅचचं कंट्रीब्युशन आहे. तांबे सर, तिरुवटकर सर यांचं कंट्रीब्युशन चांगलं आहे. तेव्हा हे सगळं करण्यासाठी हातभार लावणारे आताची जी 10वीची बॅच आहे त्यांना माझ्याकडून अनेक अनेक आशीर्वाद. सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवी मॅडम, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, एक संस्कृत सुभाषित म्हणतो, इथे दातार सर नाहीत तरी पण मी त्यांचे संस्कृत सुभाषित म्हणतो. विद्वत्वत नृपत्वच नैवतुल्य कदाचन, स्वदेशी पुजतो राजा, विद्वान पुजतो सर्वत्र. या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा होतो, राजाला फक्त त्याच्या राज्यापुरताच मान असतो, पण विद्वान पृथ्वीच्या पाठीवर कुठे गेला तर त्याचा सन्मान होत असतो. मग त्याला हे एवढं ज्ञान कुठून मिळतं तर ते म्हणजे शाळा. तुम्ही पहिली शाळा म्हणजे आपली घर, त्यानंतर आपली मराठी शाळा आणि त्यानंतर आपलं हायस्कूल. आपल्याला सर्व शिक्षक मेहनतीने खूप काही शिकवून जातात आणि आपण त्यामध्ये यशस्वी होतो. मला सांगायची एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायचो की कविता म्हणतो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यानंतर मी तुम्हाला एक नेहमीच 10वीच्या विद्यार्थ्यांना उदाहरण देत होतो की एक विद्यार्थी जो पूर्वपरीक्षेमध्ये नापास झाला होता, तोच विद्यार्थी या पूर्वपरीक्षेच्या आणि आपली फायनल एक्झाम याच्या दरम्यानचा जो वेळ होता त्या वेळात एवढा अभ्यास केला की त्याने शाळेमध्ये प्रथम क्रमांक काढला. त्यामुळे आपल्याकडे जो वेळ आहे तो सत्कर्मी घालून, तुम्हाला सांगितलं या 20 पासून त्या 22 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत परीक्षा आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाचं
नियोजन योग्य पद्धतीने करा. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. याचा तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. तुम्हाला कुठे युद्ध करायला जायचं नाहीये. आणि शांततेचा काळ म्हणजेच काय तर आता अजून परीक्षा सुरू व्हायला एक आठवडा आहे, म्हणजे पुढच्या गुरुवारी परीक्षा तुमची. या परीक्षेला सामोरं जाताना हा जो तुम्हाला मधून काय सुट्ट्या आहेत त्यावेळी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, वेळेचं नियोजन करा. म्हणजेच काय तर जास्त घाम काढा. युद्धाचा काळ म्हणजेच काय तुमची परीक्षा, यामध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे 2020ला 100% निकाल लागला होता. या वर्षी सुद्धा 2026 साली 100% निकाल लावाल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि तुमचा आज असा हा शुभेच्छा प्रदान कार्यक्रम केला, तसाच आपण हा 100% निकाल लागल्यानंतर असाच मोठा कार्यक्रम इथे आपण नक्कीच करू अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एकदा तुम्हाला SSC परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद मनोडकर सर. तसेच आपल्या दहावीचे वर्ग शिक्षक तांबे सर आपले मनोगत व्यक्त करतील. आज 10वीच्या शुभेच्छा प्रदान कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय मुख्याध्यापिका देवी मॅडम, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आणि आज सकाळपासूनच इथं खाली बसलेले 5वी ते 9वीचे सर्व विद्यार्थी त्यांचे मी आताच मनापासून आभार मानतो. खरोखरच तुमचं कौतुक करतोय. तुम्ही खूप बराच वेळ इथे थांबलात आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनोबल ऐकलंय. मागे बसलेले माझे भावी आणि माझे सर्व विद्यार्थी, या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी विद्यालयासाठी रेड कार्पेट दिलेलं आहे. रेड कार्पेट याचा अर्थ म्हणजे इतर क्षेत्रामध्ये, विशेषतः राजकारणामध्ये एखादी योजना जर आपल्याला आणायची असेल आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये, तर रेड कार्पेट टाकतो. आम्हाला गावामध्ये विकास हवाय असे म्हणण्याची पद्धत आहे. तर ही 10वी आणि 10वीच्या मुलांनी एक अतिशय सुंदर परंपरा सुरू केली आहे की आपल्या शाळेच्या विकासासाठी आता आम्ही रेड कार्पेट टाकलेलं आहे. जे जे कोण देणगीदार असतील त्यांचं आम्ही स्वागत त्या रेड कार्पेटच्या माध्यमातून करतोय. आणि शाळेचा विकास, शाळेचा शैक्षणिक विकास, शाळेचा भौगोलिक विकास, शाळेचा भौतिक विकास आणि शाळेचा सामाजिक विकास, शाळेचा सांस्कृतिक विकास, या सर्व मुलांना आपली शाळा ही खूप मोठी होणार आहे, खूप उज्ज्वल गेलेली आहे. संगीत क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आज नाविन्य मिळवणारे विद्यार्थी मागे बसलेले आहेत. मला तुम्हाला शुभेच्छा देताना, तुमचं कौतुक करताना थोडंसं मला पण घडून आले की माझ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सगळ्यात म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काय असतं, आताचे विद्यार्थी कष्टाळू आहेत ना, पटकन जातात, बेंच लावतात, कोणी हात मारला लगेच व्हॉलेंटियर म्हणून सेवा कार्य करतात. ही विद्यार्थी समाजामध्ये सगळ्यात समाजाचा पाया, समाज जो आज उभा आहे या विद्यार्थ्यांना कष्टाळूपणा, तत्परपणा, कुठलेही काम बोल एखादा विद्यार्थी पडला, चक्कर येईल, पटकन त्याला जर उचललं, पाणी दिलं, या असे विद्यार्थी नवी 10वीच्या वर्गामध्ये 10वी आणि दोन्ही वर्गामध्ये खूप चांगले कष्टाळू विद्यार्थी आहेत. काही दंगेखोर, मस्तीखोर आहे, परंतु त्यांच्यामध्ये खूप चांगले कलागुण आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी माझा इथे युनिक आहे. तुम्हाला सायन्समध्ये शिकवत नाही की तुमचा DNA, प्रत्येकाचा DNA कसं युनिक, दुसऱ्या वर्गात नाही, बरोबर? तसं तुम्ही प्रत्येकाचा युनिक आहे. आता आपण तुमचा मूल्यमापन करत असताना काय म्हणतो की हा हुशार, हा पास झाला, हा पास झाला. हे बघा, पास सगळ्यांनीच व्हायला पाहिजे. गुणवत्तेला आपण किमान गुणवत्तेला आपण सगळ्यात पुढे जायला पाहिजे. परंतु पास आणि नापास या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्यामध्ये अनेक गुण आहेत. त्या सर्व तुमच्या कलागुणांचं मी कौतुक करतो. मला इथं नावं घेण्यासाठी खूप विद्यार्थी आहेत, बरं का? मी आता प्रत्येकाचं नाव घेतो, दोन सरांनी माझं नाव घेतलं नाही, म्हणून मी कुणाचं नाव घेतलं नाही. फक्त एक मुख्यमंत्री चिन्मय दिली आहे, त्याचबरोबर बाकीचे विद्यार्थी आहेत. तुम्ही खरं तर तुम्ही सगळे माझ्यासाठी आदर्श आहे, बरं का? तुम्हाला जरी आदर्श पुरस्कार मिळाला नसला तरी त्याची फिकीर करू नका, कारण तुम्ही शाळेमध्ये इथं 5वी पासून 6वी पासून कळलं का 10वी पर्यंत इथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं राहिला आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे. म्हणजे खेळामध्ये, संगीतामध्ये असेल तर सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही
पारंगत झालेले आहेत आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी माझ्यासाठी तुम्ही आदर्श गुरुवंत आहात. आता तुम्ही शाळेसाठी भूषण आहोत असं काहीतरी काम करून दाखवा. पुढच्या काळामध्ये तुम्ही याच रेड कार्पेटवर कोणतरी नामवंत कर्तृत्ववान पुरुष म्हणून तुम्ही यासाठी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही 10वीच्या परीक्षेसाठी 20 तारखेपासून प्रवेश होणार आहात. त्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रवेश होत असताना खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि उज्ज्वल यश संपादित करा. यासाठी मी आकाश नावे तुमचा वर्ग शिक्षक आणि प्रसाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौतेली मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनातून नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आता हा शुभेच्छा प्रदान सोहळा कार्यक्रम आहे. आता हा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय भावनिक आणि त्याचबरोबर अभिमानाचा सुद्धा आहे. आज केवळ या ठिकाणी शुभेच्छा देत नाहीये, तर त्या प्रवासाचा एक साक्षीदार होत आहे. हा प्रवास आहे तो तुमचा अगदी बालपणापासून जबाबदारीकडे जाण्याचा आहे. तर त्या संदर्भात आपण मला शिकवत असताना ही फर्स्ट टाइम हा लेसन जर आपण घेतला आणि त्या ठिकाणी असा तो छोटासा पक्षी जो आहे तो त्या ठिकाणी आपले पंख छोटे आहेत, आपल्याला उडता येणार नाही, आपण पडू अशा प्रकारची भीती जी आहे ती सातत्याने त्याच्या मनामध्ये होती. परंतु त्याच वेळी त्या ठिकाणी त्याच्या आईने त्याच्या भावंडांनी जो आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण केला आणि त्यामुळे त्याने हळूहळू उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा जेव्हा स्टेप घेतली तेव्हा आपण पडलो अशा प्रकारची भीती होती, पण पुन्हा धर्मकला हळूहळू तो पुढे गेला आणि जे उड्डाण केलं आहे ते उंच अशा स्वरूपाची भरारी घेतली आहे. तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा त्या छोट्या पक्षासारखं आकाशामध्ये उंच भरारी घ्या, म्हणजे उंच अशा स्वरूपाचं शिक्षण घ्या, चांगल्या स्वरूपाचं कौशल्य संपादन करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी घ्या. ते सर्व आकाश आहे ते तुमचंच आहे. दाटूनमध्ये तो ओठाला येईल गाणी, जा आपल्या घरी तू जा लाडके सुखाने, घेऊ कसा निरोप तुझ्याला ताकद लागे, हा देव दूर झाला मन राहणार मागे, धन आत्माच्या धुळचे ज्याचे तयास देणे, परक्या परी आता मी येथे फिरमी जाते येणे, दाटून म्हणजे तो ओठाला येईल गाणी, जा आपल्या घरी तू जा लाडके सुखाने. यानंतर मी मानसी तांबे यांना विनंती करते की तिने आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आणि औपचारिक टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला विनंती करते. सो स्मिताताई मॅडम यांचे आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून आभार करते. तसेच आमच्या शाळेतील तांबे सर, वेदे सर, तिरोडकर सर, प्रीती मॅडम यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आम्हा सर्व मुलांना मार्गदर्शन केले.
मंडळी, अशा प्रकारे आमच्या अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडामध्ये SSC बॅच 2025-26चा शुभेच्छा प्रदान सोहळा संपन्न झाला आणि मुलांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेचे संस्था पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि मुलांनी अतिशय उत्साहात आनंदाने हसत खेळत या शाळेतील शेवटचा दिवस एन्जॉय केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.